किल्ले शिवनेरीवर आज 395वा शिवजयंती उत्सव साजरा होतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे। तर किल्ले शिवनेरीवर हा सोहळा साजरा होतोय, त्यासाठी शासकीय शिवजयंती उत्सवाला आज पहाटे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या शासकीय पूजेने सुरुवात झाली आहे। तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाई देवीची शासकीय पूजा संपन्न झाली। शासकीय पूजेनंतर शिवाई देवीची सार्वजनिक आरती ही संपन्न झाली। शिवाई देवीच्या शासकीय पूजेने किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवाला सुरुवात करण्याची प्रथा आहे। तर शिवनेरीवर आल्यानंतर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ते घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक इथं असतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय। छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत, म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। तर हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना महत्त्व आहे, पण तमाम शिवप्रेमींसाठी 3.5 मुहूर्तांपैकी शिवजन्माचा मुहूर्त हा सर्वात अनमोल आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहेत आणि त्यांच्या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू देणार नाही, असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं।